भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेतली। चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली आहे। बावनकुळेंनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झालेली आहे। नगर विकास खातं एकनाथ शिंदेंना मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। माहिती घेऊया याबद्दल आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्या सोबत आहेत। विनायक, का सौरभ, आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो अजून बाकी आहे। हा विस्तार अजूनही झालेला दिसत नाहीये। तिन्ही पक्षाचा समन्वय जे आहे ते कधी होणार याकडे सगळ्या आमदारांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे आणि तो दिवस मंत्रिमंडळ विस्ताराचा कधी येणार याची वाट आमदार बघतायत आणि त्याच अनुषंगानं ही भेट जी आहे या दोन प्रमुख नेत्यांची झाल्याची माहिती सध्या मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांमध्ये ठाण्यामध्ये ही भेट काल झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे नेमकी या दोन प्रमुख नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची स्पष्टता आलेली नाहीये। परंतु आपण जर पाहिलं तर अधिवेशन जे आहे ते जवळ नागपूरचे येते आणि त्याआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणं गरजेचं आहे आणि तसं करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। परंतु पेज जो आहे खाते वाटपावरून आहे आणि तो पेज कुठेतरी सुटताना दिसत नाही आणि त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगानं दोन प्रमुख नेत्यांची ही भेट झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। ठीक आहे विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल।